आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की वर्षभरासाठी लागणारी लाल मिरची, लाल तिखट हे घरच्या घरी कसं बनवायचं आणि हे बनवून वर्षभर कसं साठवून ठेवायचं. तर ह्या मिरचीमुळे आपल्या भाजीला छानसा घट्टपणा आणि लालसरपणा येणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी कुठलीही मिरची वापरावी लागणार नाही. काश्मीरी लाल तिखट, बेडगी मिरची अशी कुठलीही वापरायची गरज वेगळी पडणार नाही. ही एकत्र मिरची बनवल्यास तुमची भाजी अगदी घट्टसर आणि त्याला छानसा असा तरंग येणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण करणार आहोत 5 किलो मिरची पावडर. त्यासाठी ही आहे सगळ्यात आधी लवंगी मिरची. ही छोटी असते, आकाराने छोटी असते आणि तिखट असते. त्यानंतर दुसरी एक मिरची आपण 3-4 प्रकारच्या मिरच्या घेणार आहोत. त्यामध्ये ही आहे ढोबळी मिरची. ही आकाराने मोठी असते आणि तिचं जाड कातडं असतं जरा. त्यामुळे ही भाजीमध्ये टाकल्यानंतर जरा घट्टपणा येतो भाजीला. दुसरी एक मिरची आहे ती आहे ती अशी लाल कलर असते. अगदी लाल बुंद तिच्या मिरचीचा कलर येण्यासाठी घातली जाते. आणि त्यानंतर अजून एक आहे ही बेडकी मिरची. ही चुरगळलेली स्वरूपात असते अशी. इथे ह्या चारही मिरच्या मी आता 2 दिवसांसाठी सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्याची देठं काढून त्या सुकवून घेतलेल्या आहेत. जास्त दिवस उन्हात सुकवल्याने मिरचीचा कलर उडून जातो आणि मिरच्यांचा तिखटपणाही कमी होतो. त्यामुळं 2 दिवसांच्या वर मी जास्त मिरची सुकवलेली नाही आहे. तर आता मिरचीसाठीच लागणारा मसालासुद्धा मी तुम्हाला दाखवणार. मिरची आपण जेव्हा चक्कीमधून दळून आणतो तेव्हाच त्यामध्ये 1 पावशर धने, 50 ग्रॅम हळकुंड, 100 ग्रॅम हिंग, 100 ग्रॅम खसखस आणि 200 ग्रॅम असा हा मसाला आपण ह्या मिरचीच्या सोबत देणार आहोत दळण्यासाठी. म्हणजे मिरची दळतानाच मिरचीमध्ये हा मसाला टाकल्यामुळे मिरचीला एक अजून वेगळी चव येते, तिखटपणा येतो आणि मिरची जेव्हा आपण 2 चमचे किंवा 3 चमचे ही आपल्या भाजीमध्ये टाकतो तेव्हा त्याला एक छान तरंग येतो, एक छान वेगळी टेस्ट लागते आणि भाजी घट्टसर होते. आपल्याला वेगळा कुठला मसाला टाकण्याची गरज पडत नाही. तर माझ्या घरी नाशिकला अशी वर्षभरासाठी ही वाळवणाची मिरची आम्ही करून ठेवतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरचीचे देठ हे बाजूला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिला 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे. सोबतच हे मसाल्याचे जितके जिन्नस आपण घेणार आहोत ते सगळे छानसे गाळून निसून घेणार आहोत आणि त्यामध्ये कुठलाही खडा किंवा काहीही कचरं असं राहणार नाही याची काळजी घेणार आहोत. आणि हे सगळं सुकवून झाल्यानंतर मिरची वाळवून झाल्यानंतर मिरची आणि हा सगळा मसाल्याचे पदार्थ एकत्र करून हे आपण दळण करायला देणार आहोत चक्कीमध्ये. तर चक्कीमधून हे असं छानसं दळून घेतल्यानंतर ते गाळून देतात आणि मिरची आपल्याला मिळते. ही मिरची आपल्याला चांगल्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. मिरची वापरायला काढताना कोरडा चमचाच मिरचीमध्ये टाकायचा आहे. त्यामुळे मिरची ही खराब होणार नाही. ही होती माझ्या घरची मिरची वर्षभरासाठीची बनवण्याची पद्धत. तर तुम्हीही अशा पद्धतीने मिरची बनवून बघा आणि वर्षभरासाठीची मिरची एकदाच बनवून घरामध्ये छानशी स्टोअर करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा.